बाप म्हणजे काय? न बोलता आयुष्य जाळणारा तो बाप असतो घराचा श्वास. आई मायेची मूर्ती असते, पण बाप असतो घराची ढाल. वाऱ्या पावसात उभा राहणारा तो घराचा भक्कम किल्ला असतो. पहाटे उठून रस्ता धरतो, सूर्य उगवायच्या आधी हातात कष्ट, डोळ्यात चिंता, ओठावर मात्र हसू. मुलांना काही कमी पडू नये म्हणून स्वतःचं दुःख तो आतल्या आत गिळतो. कधी फाटलेली चप्पल पायात, कधी उपाशी झोपलेला, पण मुलांच्या वही पुस्तकासाठी स्वतःचा घास बाजूला ठेवलेला. कर्ज काढून शिकवतो लेकरू, हा घर विकतो, स्वप्न जगतो मुलांचे. माझं आयुष्य गेलं तरी चालेल, पण माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. डोळ्यात हे एकच सतत स्वप्न असतं. असं म्हणणारा माझं लेकरू मोठा झालेला पाहणारा तो फक्त केवळ आणि केवळ एक बाप असतो. रात्र जागून विचार करतो उद्याचं काय होणार, मुलांच्या भविष्याची चिंता, झोपेवर मात करणार. कधी रागात ओरडतो, पण त्या रागामध्ये प्रेम असते. शब्द कठोर वाटतात, पण मन मात्र त्याचं कोमल असतं. मुलगा हारला, मुलगी हारली, बाप मात्र शांत उभा राहतो, पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो, घाबरू नको, मी आहे, मी आहे. या शब्दामध्ये किती मोठी ताकद आहे मित्रांनो. मुलगा आजारी असला तर दवाखान्यात नेतो, स्वतःचे दुःख विसरतो, सगळे वेदना लपवून तो दुसऱ्याचं दुःख पुसतो. कधी आईने विचारले, तुम्हाला काही नको का? तर म्हणतो, मला काय पाहिजे, माझी मुले सुखी असले की मी सुखी. वार्धक्य येतं, हात थरथरतात, पण त्याचा स्वाभिमान मात्र शाबूत असतो. आपल्या मुलावर आपले ओझे होऊ नये हेच त्याचे शेवटचं सूत असतं. आपण नोकरी करतो, मोठे होतो, प्रतिष्ठा कमवतो, पैसा कमवतो, पण विसरू नका त्या बापाला ज्याने तुम्हाला घडवलं. आपण देव देव म्हणतो ना, तो देव म्हणजेच तो आपला बाप.